आज आपण एका शेतकऱ्याकडे आलेलो आहोत, ज्यांच्या क्षेत्रामध्ये ऊस आहे, गहू लावलेला आहे, कांदे आहेत, बाकी अजून पिकं आहेत. कांद्याचं पीक ह्या लेवलचं आहे. त्यांची इच्छा होती, की जिथं कांदे लावलेले आहेत, तिथं पुढं केळी लागवड करावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी योगेश म्हस्के सरांना बोलावलं होतं, की ॲडवाईस करा, की भाई काय करायला पाहिजे? कारण कांदे आता लावलेले आहेत. तर आता इथं कसं नियोजन करायला पाहिजे हे शेतकऱ्यांनी, याच्याविषयी आपण शेतकरी आणि योगेश म्हस्के सरांसोबत थोडीशी चर्चा करूयात. या सर. राम राम. राम राम. राम राम. राम राम. राम राम. आपलं नाव सांगा. विष्णुदास वातकर. आपण कुठले राहणार, कुठे काय? राहणार राडगाव. आज आपण आम्हाला इथं कशासाठी बोलवलं? ते तुम्हाला बोलायचं कारण म्हणजे असं आहे, माझे कांद्याचं पीक लावून 1.5 महिना झालेला आहे. माझी इच्छा होती टिश्यू कल्चरची केळी लागवड करायची, म्हणून तुमचं मार्गदर्शनाची मला म्हणजे अपेक्षा होती, म्हणून इथं बोलण्यात आलं. बरं, तुम्ही आमचं केळीचं व्हिडिओ पाहिला का, काही लागवडीचं वगैरे? हा, बघितला ना. व्हिडिओ बघितला, मला आवडला. चांगलं मार्गदर्शन आहे, चांगले काम आहे तुमचे. केळीचं कुठलं रोप लावायचं आहे तुम्हाला? कुठली व्हरायटी लावायची? केळीची टिश्यू कल्चरची लावायची, जैनची टिश्यू कल्चर. जैनची व्हरायटी आहे ना? बरं, आता रोप बघितलेलं आहे का तुम्ही? हो, रोप बघितलेलं आहे याला, टाकळीला. बरं, आता तुम्हाला केळी लागवडबद्दल माहिती पाहिजे आहे ना? हो. तर आपण आता हे जो कांदा लावला, आता याच्या कांदा किती दिवस झाले लागवडीला? कांदा लागवडीला कमीत कमी 1.5 महिना झाला. अजून दीड महिना कांद्याला. आता 1.5 महिन्यात निघून जाईल. तर माझी इच्छा आहे बाबा, समजा केळी लागवड याच्यात 1500 रोपं बसतात. हे जर नियोजन केलं आहे मी, तर 1500 रोपं बसते. तर माझी लागवड इच्छा आहे बाबा केळी लागवड करायची, पण तुमचं मार्गदर्शन मला गरज आहे, मार्गदर्शन पाहिजे. मी नवीन शेतकरी असल्यामुळे मला एवढी म्हणजे अनुभव नसल्यामुळं तुमचं मार्गदर्शन आवश्यकता आहे मला. बरं, मी काय म्हणतो, आता आपण हे जे याला दांड पाडलेलं आहे आपण, तर याचं अंतर किती आहे 2 वरम्यामध्ये? 5 फुटाचं. 5 फुटाचं. बरं, आपल्याला केळी लागवड पण चौरस पद्धत मध्ये 5 बाय 5 फूट, 5 बाय 5 फूट करायची. 1.5 बाय 1.5 मीटरवरती. 5-5.5 फुटापर्यंत आहे ना? हो. बरं, आणि आपलं पाणी काय नियोजन आहे पाण्याचं? पाण्यात क्षार आहे, जमिनीची काही आपण तपासणी केली? माती परीक्षण नाही, माती परीक्षण केलेलं नाहीये. ते नंतर कांदे लागवड झाल्यावर नियोजन झालं ना की लागवड करायची. नाही, अगोदर, याच्या अगोदर कधी? नाही, माती परीक्षण, माती परीक्षण केलेलं नाही. पाणी कसं आहे आपलं? पाण्याचं काही अडचण नाहीये. पाणी म्हणजे डबल आहे, पाणी पाटाचं पण आहे आणि विहिरीचं पण. बरं, आता इथून पुढं 15-20 दिवसानंतर तुम्ही लावू शकता की? कारण आता तर आपल्याकडं शक्यतो मृगबार जेव्हा असतो, जूनच्या वेळीच लागवड होते. परंतु आता टेम्परेचर वाढू लागलं, आणि जसं खानदेशमध्ये जानेवारी, खानदेशीची केळी आहे ती जानेवारी फेब्रुवारीत लागवड होती, त्या पद्धतीत मग आपण आता लागवड करू शकतो. आणि आता जे तणनाशकचा विषय राहिला, तर तुमचे तणनाशकचे स्प्रे पण संपून गेले कांद्यातले. म्हणजे आता जर केळी लागवड झाली तर तिला काही ये पोहोचणार नाही. तर मग आपलं जे अंतर पण तुम्ही व्यवस्थित केलेलं आहे, तर केळी लागवड तुम्ही त्या पद्धतीत करू शकता. फक्त आता रोप बघताना जे मुनवे आणणार आहे तुम्ही, ते बघून घ्या, त्याचं वेट चांगलं घ्या, रोप फोमच घ्या चांगलं. त्याला कमीत कमी 4-5 पानं असले पाहिजे त्या मुनव्याला. 4-5 पानं पाहिजेत. हा, ते लागवड करणार आहे ना आपण, त्याला ते पाहिजे. त्याचसोबत आपण जे गड्डे घेणार आहे, बरोबर आहे, जे 2-2 फुटाचं चौरस गड्डे घेणार आहे आपण, त्याच्यामध्ये काही शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, थोडाफार मायक्रोरायझा, त्याचसोबत अजून 22-3 मध्ये आपल्याला ते रोप बुडून त्याची लागवड पद्धत करायची. मग याला आपल्याला शेणखत सुद्धा लागेल, कुजलेलं शेणखत लागेल चांगलं, आणि मार्कआउट टाकूनच केळीची लागवड करा. यासोबत अजून काय माहिती पाहिजे तुम्हाला? नाही, काय नाही माहिती, केळीचीच माहिती पाहिजे होती. दुसरी काही नव्हती माहिती पाहिजे. दुसरं काय, ऑलरेडी आपलं ऊस आहे, गहू आहे, आता कांदा तर आहेच, पण कांद्याचं आंतरपीक मी बघितले आहेत काही ठिकाणी, तर म्हणजे आवडली होती मला, म्हणून माझी इच्छा झाली. मग भरपूरशा ठिकाणी अगोदर केळी लागवड केलेली असते, मग कांद्याचं नियोजन होतं. परंतु आपलं आता विरुद्ध होतंय. तुमचा अगोदर कांदा लावलेला आहे, तुम्ही लागवड झालेली, आणि यानंतर आपल्याला केळी 1.5 महिन्यापूर्वीच आपण केळी लावू शकत होतो इथं. तुमचं अगोदर नियोजन झालं. याच्यात एक विषय असा आहे, आता तुम्हाला केळी लागवड केल्यानंतर त्याला ड्रीप करणं गरजेचं आहे. म्हणजे ड्रीप पद्धतीवर केळी अजून चांगल्या पद्धतीत व्यवस्थित येते.
हा मग ड्रीप करणार आहे ना, हा ड्रीप तर करायचं आहे. तुम्हाला ड्रीप करावं लागेल आणि ड्रीप पद्धतीतच केळीची लागवड करावं लागेल. चौरस पद्धतीत लागवड करा. म्हणजे सांगितलं त्या पद्धतीत त्याचे खड्डा भरून घ्या रोपापर्यंत आणि रोप लागायच्या अगोदर 22 टीनमध्ये रोप बुडवून ते मग लावायचं तुम्हाला. आणि त्यानंतर जे पुढचं काही नियोजन राहील समजा खतं वगैरे ते मग आपलं रोप एकदा चांगलं रोपल्यानंतर आहे की नाही महिन्यानंतर मग आपल्याला हळूहळू त्याला खताचा डोसेस त्यानंतर काही ड्रीपमधली खतं काही फवारण्या ते वेळोवेळी आपलं चालू होऊन जातं. तसंच आता तुम्ही ही लागवड केल्यानंतर तुमचे जे कांदे स्प्रे राहतील ते स्प्रे तुमचे केळीवर होणारच आहे. आणि तुमच्या जमिनीत जे आता जे पांढरा प्रकार येतोय का थोडं पाण्यामध्ये किंवा जमिनीत क्षाराचं प्रमाण आहे. नाही ना बघायची ते साहेब मस्के बरं का, ते पाणी आहे ना आमचं, म्हणजे हे पाणी विहिरीचं पाणी असलं का याला थोडं क्षार आहे, खाली क्षार आहे. पाण्यामध्ये क्षार आहे त्यानंतरचं पाणी चांगलं आहे, पण कधी कधी कसं होतं तिकडची काही अडचण असली की मग आम्हाला विहिरीचं पाणी वापरावं लागतं. आणि क्षारयुक्त पाण्यात जर जमिनीत क्षार तयार होतात या पाण्यापासून मग ज्या जमिनीत क्षार आणि चुनखडी ते केळी लागवड शिफारस नाहीये. दोन्ही अपोजिट झाले हा, तसं. दोन्ही पण विरुद्ध दिशेला झालं. त्याचं जे सामू आहे पीएच आहे तो मेंटेन होते कारण Maintain होतं. 6.5 ते 8% आपल्याला केळीसाठी जमिनीतला सामू लागतो. आणि मग आता या क्षारयुक्त जमिनीत तुम्हाला ते पाणी वापरता येणार नाही. किंवा मग मला तरी वाटतं केळीच्या लागवडीच्या अगोदर आपण माती परीक्षण करून घ्यावं. त्यामुळे रिपोर्टमध्ये आपल्याला लक्षात येईल माती ॲनालिसिस झालं तर मग आपल्याला लक्षात येईल कुठले कंटेंट आहे कुठले नाही, जमिनीत क्षार किती आहे किंवा मग चुनखडीचं प्रमाण किती आहे. आपल्याला त्या पद्धतीत खताचं नियोजन करता येईल. नाही पण इथं चुनखडीचा नाही विषय. क्षार जे तयार पाण्यापासून जे क्षार तयार होतात, आता काय होतं तुम्ही फवारणीला विहिरीचं पाणी घेणार केळीला पण तेच पाणी देणार मग ते क्षारयुक्त जमिनीत केळी उत्पादन घेतल्याच जात नाही. पाहिजे तसंच उत्पादन येत नाही त्या क्षारयुक्त जमिनीत. मग अशा वेळी मग तुम्ही फवारण्याला ते पाणी घेतल्यानंतर फवारण्याचे जी औषधे आपण त्यात टाकतो ते पण न्यूट्रल होऊन जातात क्षारयुक्त पाण्यात. मग आपल्याला तो खर्च व्यर्थ होतो, त्याचे रिझल्ट मिळत नाही आणि काही उपयोगही होत नाही त्या गोष्टी. मग आपण त्या औषधाला दोष देतो. नाही ना साहेब, ते काय करू आपण माहितीये का, केळीचे जे फवारणीचं पाणी हे वापरतच नाही ना, लगेच नाही. एवढी काळजी वापरू घेऊ नका. कारण की तुम्हाला अजून त्याच्यात चांगला मार्ग हाच आहे का तुम्ही आधी माती परीक्षण करून घ्या. आपण आज सॅम्पल घेऊन जाऊ यांचं माती चालेल ना. परीक्षणासाठी. आज तुमचं माती सॅम्पल घेऊन जाऊ. संभाजीनगरला तुमचं माती परीक्षण होऊन जाईल. माती 10 दिवसामध्ये आपला रिपोर्ट आल्यानंतर आपण याचं व्यवस्थित नियोजन सांगू तुम्हाला. चालेल ना, चालेल. कारण काय होतं माती अनालिसिस झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. मातीसोबत आपण पाण्याचं पण परीक्षण करू. हां. पाण्याचे पण सॅम्पल नेऊ आपण. मातीचे 4-5 सॅम्पल 5-6 ठिकाणून आणि पाण्याचे पण सॅम्पल घेऊन जाऊ. काय होईल आपल्याला जर केळी बाग करायची तर ती व्यवस्थित पद्धतीने जर झाली तरच आपण त्यातून चांगलं उत्पादन घेऊ शकतो. अजून काही माहिती हवी होती तुम्हाला? कारण पुढं काय काय समस्या येऊ शकतात हे आपल्याला माती आणि पाण्याच्या परीक्षणानंतर लक्षात येऊन जाईल की आपण त्याचं नियोजन कसं करावं. म्हणून ह्या गोष्टी अगोदर चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि त्या जर व्यवस्थित झाल्या तर पुढं उत्पादन घ्यायला आपल्याला अडचणी वाढत नाही आणि मग आपला खर्चही व्यर्थ जात नाही. काय होतं खर्चाची बाजू भरपूर मोठी आहे. कुठलाही फळबाग करत असताना खर्चापासून सुरुवात होते, बरोबर की नाही. फळ किती येणार, काय येणार, ॲव्हरेज काय निघणार, मार्केट भाव काय भेटणार, याच्या अगोदर आपल्याला त्या लागवडीपासून खर्च करायचा आहे. त्यामुळं मग आपला खर्च अनावश्यक नको व्हायला म्हणून आपण ह्या गोष्टी अगोदर चाचण्या करून घेऊ सगळ्या, मातीच्या असो पाण्याच्या असो, आणि त्यानंतरच मग लागवडीबद्दल विचार करू. जसे कंटेंट आहे त्याच्यानुसार मातीत जे जे पदार्थ घटक आहेत त्याच्यानुसारच आपण पुढं मग शिफारशीत चालू आणि त्याच्या रिपोर्टनुसारच पुढं अन्नद्रव्य द्यायचा प्रयत्न करू. चालेल, धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. तसंच आपण शेतकऱ्याच्या समस्याच्या हिशोबाने त्याचं निराकरण करण्यासाठी आलो आहोत. प्रत्येक शेतकऱ्याने फळबाग लावताना किंवा कोणत्याही प्रकारचं पीक घेताना आपल्या जमिनीची माती जी आहे त्या मातीचं परीक्षण करून घ्यावं. त्याचं पीएच किती आहे, म्हणजे सामू किती आहे, की त्याच्यामध्ये बाकी कोणते न्यूट्रिएंट्सचे किती प्रमाण आहे. त्यानंतर पाणी जो वापरामध्ये येणार आहे त्या पाण्याचंही परीक्षण करून घ्यावं, जेणेकरून आपण जे पीक पुढं घेणार आहोत ते कशा प्रकारे घ्यायचं आणि आपल्या मातीमध्ये जे गुणधर्म आहेत त्याच्यानुसार पाण्याचं नियोजन, खतांचं नियोजन, बाकी जेवढ्याही गोष्टी आवश्यक असतात फळबागांमध्ये
ते करणं सोपं होऊन जातं. तर सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या गोष्टींची लक्षात ठेवाव्यात आणि नंतर फळबाग नियोजन जे हे करावं. धन्यवाद मस्के साहेब. धन्यवाद. 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 धन्यवाद.